गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे। सिरोंचा तालुक्यात सखल भागात पाणी शिरलंय। दरम्यान पावसामुळे काही मार्ग बंद असून नागरिकांचे तिकडे हाल होत आहेत। आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, पाहूया। गडचिरोली जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे। पुढील 48 तासांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचं तर काही भागामध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचं हवामान खात्याने वर्तवलेलं आहे। आपण एकंदरीत स्थिती बघितली तर काल रात्री जे आहे अनेक भागामध्ये जे आहे मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे अनेक मार्ग देखील बंद झालेले आहे। मी सध्या आलापल्ली सिरोंच्या या मार्गावर आहे। आपण जर बघू शकतो की या भागामध्ये जे आहे अनेक रस्त्यांचे कामं सुरू आहेत, त्यामुळे पुल जे निर्माणाचं काम असल्यामुळे पर्यायी रस्ता जो आहे तो बनवलेला होता। मात्र पावसाचा जोर जो आहे तो रात्रीच्या वेळेस अधिक असल्यामुळे जे आहे हा संपूर्ण पर्यायी मार्ग जो आहे तो खचलेला होता, त्यामुळेच मार्ग काही वेळासाठी तो बंद झालेला होता। मात्र एकंदरीत स्थिती जर बघितली तर दक्षिण गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर जो आहे तो अधिक होता आणि त्यामुळे जे आहे आलापल्ली भामरागड असेल किंवा आलापल्ली एटापल्ली या भागामध्ये जे आहे मार्ग सध्या 3 मार्ग जे आहेत ते बंद आहे। तर ही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी तयारी संपूर्ण केलेली आहे। रोमित पवार, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।